नमस्कार मंडळी. तर काल गुरुवार होता आणि काल गुरुवार असल्याने बाजारामध्ये आपण गवारी जी आहे ती काढून नेलेली होती. तर इथे आहे बघा ही अशी गवारी. तर इकडच्या गवारीला जरा जे पीक आहे ते कमी आले. तर इकडे जी गवारी आहे बघा त्याला भरपूर असे गवारीचे घस होते ते लागलेले होते. भरपूर प्रमाणात गवारी होती. काल गुरुवार बाजार असल्यामुळे आपण गवारी जी होती ती सगळी काढून नेलेली होती विकण्यासाठी. पण गवारीला काल दर नव्हता, अगदी कमी दर होता गवारीला. 20 रुपये पावशेर अशी गवारी होती बाजारामध्ये, कारण भरपूर प्रमाणात गवारी आलेली आहे बाजारामध्ये, त्यामुळे गवारीला जास्त दर नव्हता. तर गवारीला बघा कसला तो दर नव्हता बाजारामध्ये, अगदी स्वस्तमध्ये गवारी गेली. ज्यांची कुणाची गवारी असेल तर खरंच आत्ता जर आलेलं नसेल तर एक नंबरच आहे चांगलं, कारण आता गवारीला बाजारामध्ये अजिबात दर नाही, स्वस्तमध्ये जाते गवारी. पाऊस वगैरे जरा चालू झाला की मग थोडीशी महाग होते. तर आत्ता दर नाही आहे गवारीला अजिबात. तर आपली इकडची जी रोप आहे ती मागणं लावलेली गवारी, त्यामुळे छोटी छोटी अजून आहेत. तर इथं पण बघा आपलं एक लिंबाचं झाड आहे, म्हणजे जे लिंबू असतात ते लिंबाचं झाड आहे बघा, पण ते आता छोटं आहे लिंबाचं झाड. तर एका साईडला आम्ही लावलेलं आहे असं. तर ते पेरवीचं वगैरे झाड आहे, अगदी साध्या पेरवीचंच आहे, पण अगदी खायला वगैरे गोड अशी पेरवी लागतात. तर आता सकाळ सकाळचे वाजलेत 10:30. तर सकाळचं ऊन बघा भरपूर असं ऊन लागतंय. तर इथे किती छान अशी फुलं आलेत बघा, ही खूप छान अशी फुलं आली ती. आणि जर कोणाची गवारी असेल तर अजिबात गवारी आत्ता न आलेलीच बरी आहे, कारण अजिबात बाजारमध्ये गवारीला कुठलाच भाजीपाल्याला दर म्हणावासा नाही आहे. तर व्यापारी जे माळवं घेऊन येतात त्यांना सुद्धा दर नाही आहे, जे शेतकरी घेऊन जातात त्यांनाही अजिबात दर नाही आहे. कारण आपलं जे आत्ता उन्हाळ्याचं भाजीपाला आला आहे त्याला दर अजिबात नाही आहे. अगदी भाज्या सुद्धा 30 रुपयाला पेंडी अशी झाली, पण तरी पण दर म्हणावासा बाजारामध्ये नाही. आणि पावसाळ्यामध्ये जर गवारी कोणाची आली तर त्याला हमखास दर गावणार. सकाळचं टेम्परेचर उन्हाचं भरपूर आहे बघा, भरपूर प्रमाणात ऊन लागते. तर आपण जे देवाऱ्यावर नारळ वगैरे पुजलेला होता तर हा नारळ आहे बघा, झाड मोठं झालं झाड असं. तर आपण जेव्हा ओप्यांना पाणी वगैरे पाजतो त्यावेळेला नारळाला पण इथं पाणी जातं आहे असं. साईडनं हे असं हत्तीगावात वगैरे असं लावलेलं आहे, वैरणीसाठी वगैरे होते म्हणून. तर इथे बघा लिंबूचं झाड आहे, तर छोटे छोटे आता लिंबू लागायला लागले त्याला. कसं होतं, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि साप वगैरे निघत असतात, आणि साप कसं सुरक्षित ठिकाणी गारव्याला असे उन्हामुळे बाहेर निघत असतात, जे घोणस वगैरे साप आहेत ते. आणि गारव्याच्या ठिकाणी म्हणजे जिथं ऊन वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी, उबदार वगैरे ठिकाण नसावं, असं गारवा वगैरे असावं अशा ठिकाणी ते जात असतात. आता बघा एका ठिकाणी असं झालं की आमचे जे शेतकरी आहेत म्हणजे शेजारी त्यांचं शेत आहे, तिथं असं झालं की ते संध्याकाळचे पाणी पाजायला चालले होते, आणि पाणी पाजायला गेल्यानंतर ऊसाचे जे पान असतं त्याच्यावर तिथं नाग होता. अगदी त्यांना ते लाईट लावली होती मनुष्यानं, मोबाईलच्या लाईटीमुळे त्यांना ते दिसलं तरी तसं, त्यामुळे ते सावध झाले. अक्षरशः नाग असा हिरवा कलरचा नाग असा त्या पानावरती होता. ते एकदा झालं आणि दुसऱ्या ठिकाणी असं झालं की शेतकरी असंच ते लाईटीचं जी पेटी असते तिथं ते लाईट चालू करायसाठी, मोटर चालू करायसाठी ते गेलेले होते. तर काय झालं की मोठा असा साप तिथं पुढं होता, आणि तिथं असं गवात वगैरे होतं, ते समोर दिसला म्हणून, दिवसा होता म्हणून दिसला. जर ते रात्रीच असतं पाय पडला असता तर एखाद्या शेतकऱ्याचा जीव सहजपणे गेला असता. तर खरंच शेतकऱ्यांनीही आत्ता ह्या दिवसात खूप सुरक्षता बाळगणं खूप महत्त्वाचे आहे, कारण बरेच शेतकरी रात पायनं वगैरे पाणी असतं, पाणी पाजण्यासाठी वगैरे जातात. तर त्यांनी दक्षता घ्यावी. ह्या दिवसात कसं असतं, घोणस साप वगैरे असे बाहेर पडत असतात, त्यामुळे मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर आता प्रत्येक वेळेला साप दाखवणं असं होत नसतं. आपण जोपर्यंत व्हिडिओ काय काढत तिथं उभा राहतो का नाही, फक्त व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की बाबा इथे साप दिसला तिथे. तर एका ताईंना असं वाटलं होतं की मी असं काहीतरी खोटं सांगतो, तर मी तुम्हाला खोटं काहीच सांगत नाही, आम्ही जे बघितलं तेच तुम्हाला सांगतोय. पण त्यावेळी तेवढा वेळ नसतो व्हिडिओ काढून थांबणे.
तर तेवढा वेळ नसतो ना दाखवण्यासाठी. तर काही जणांचं कसं होतं तर ते पटकीने व्हिडिओ वगैरे करतात आणि ते लगेच दाखवतात. पण कसं असतं साप जेव्हा दिसतो त्यावेळेला आपण नवीन असल्यामुळे एकदम घाबरतो सापाला वगैरे, का पटकीनं कोणी व्हिडिओ काढतो बराच साप दिसल्यानंतर, असं होत नाही ना. तर मी बऱ्याच वेळेला घाबरले होते. माझ्यासमोर कितीतरी वेळा साप दिसलेला होता. अक्षरशः त्याच्या सापामध्ये आणि माझ्यामध्ये अगदी थोडंसंही अंतर नव्हतं, इतका जवळ साप होता माझ्या. त्यामुळे मला खूप भीती वाटते. त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काही काढलेलं नाही. फक्त व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आणि टायटल तसं दिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही गैरसमज वगैरे काही करून घेऊ नका. सापाचं प्रमाण आमच्या इथे भरपूर प्रमाणात निघतं, कारण आमच्या शेतामध्ये घर असल्यामुळे कसं होतं शेतामध्ये साप वगैरे, घोणस वगैरे, मोठे साप जे असते धामीन वगैरे असे निघत असतात भरपूर, आणि आम्ही बघितलेले आहेत तेच आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो आहे. त्यात खोटं वगैरे काही सांगितलं जात नाही आहे. त्यामुळं असं काही गैरसमज करून घेऊ नका. पण एखाद्या ताईंची किंवा दादांची कोणाची अशी कमेंट असू शकते, आपण दुर्लक्ष करणं तितकं महत्त्वाचं असतं. तर बघा उन्हाचं टेम्परेचर भरपूर आहे. सकाळची 10:30 वाजले तर ऊन भरपूर लागायला लागलं या. तर बघा वातावरण सकाळचं कसं झालं आहे. तर आम्ही इकडं आता लाल कलरचं एक हत्ती गावात बघा आणून आम्ही तिकडं लावणार वगैरे. तर जनावर आता ओरडतात, कारण वैरण वगैरे बघितली की तिकडं ओरडणं त्यांचं चालू होतं. त्यांना वैरण किती जरी घातली आणि जर कोणी वैरण आणली तर ती वैरण बघून ओरडतातच. आणि इथे बघा आंब्याला आपल्या हे लागलेलं आहे, मोहर आलाय आंब्याला आपल्या, मोहर लागलेला आहे बघा. तर भरपूर असे लिंब पण लागायला लागलेत आता, बारीक बारीक छोटे छोटे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनेलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.